बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींची पोलीस कोठडीत आता बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे बीड पोलीसच संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत। या प्रकरणी आता अंजली दमानिया यांनी 2 महत्त्वाच्या मागण्या केल्यात। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। बीड पोलीसच संशयाच्या भोवऱ्यात। पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही बसवण्याची मागणी। पोलीस तपासावरही सामान्यांचा संशय। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेल्या 3 आरोपींपैकी 2 आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या। आरोपी सुदर्शन खुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली, तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे। या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड पोलिसांवरच संशय व्यक्त केलाय। त्यामुळे देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची चौकशी ऑन कॅमेरा करण्यात यावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। 3 पैकी 2 आरोपींना आता अटक झाली असं ऐकलंय आणि बरं वाटलं आता ते ऐकून, कारण निदान आता चौकशीला वेग तरी येईल। कारण सुदर्शन खुले हे त्यातले प्रमुख सूत्रधार होते असं म्हटलं जातंय, पण त्यांच्या वर कोण होतं आणि कोण कोण होतं हे सगळी आता माहिती लवकरच बाहेर येईल। पण मला असं खूप स्ट्रॉंगली म्हणावंसं वाटतंय की ही जी चौकशी होईल ती ऑन कॅमेरा झाली पाहिजे। पोलीस ठाण्यातील बेडवरही अजून विरोधकांचा संशय कायम आहे। पोलीस ठाण्यात पोलीस ड्युटी करण्यासाठी येतात की झोपण्यासाठी असा सवालही अंजली दमानिया यांनी केलाय। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना ज्या पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलंय त्या पोलीस ठाण्यामध्ये सीसीटीव्ही बसवण्याची मागणी ही अंजली दमानिया यांनी केली आहे। या सगळ्यांची अगदी म्हणजे थाटात त्यांना तिथे ठेवलं जातंय। आधी ती बेड्स जी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली होती, नवीन बेड्स, तर असं सांगण्यात आलं की ते अधिकाऱ्यांसाठी होती। तर पोलीस अधिकारी काही पोलीस स्टेशनमध्ये झोपायला नक्कीच येत नाहीत, ते आपापल्या घरी जातात। तर कुठे हे सगळं जर बाहेर काढायचं असलं तर आत्ताच्या घटकेला आपल्याला पहिली मागणी अशी की सीसीटीव्ही कॅमेराज तिथे असले पाहिजेत आणि दुसरी मागणी ही की हे सगळी चौकशी ऑन कॅमेरा झाली पाहिजे। तपास कार्यात सहभागी असलेल्या पोलिसांची पार्श्वभूमी पाहता तपासावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। बीड पोलीस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांची विशिष्ट आडनाव असल्याचं ट्विटही अंजली दमानिया यांनी केलं होतं। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा होण्याची गरज आहे। आरोपींना पकडण्यातच सीआयडीला अनेक दिवसांचा काळ लागलाय। त्यातच असे आरोप होत असल्यानं तपासाबाबत विरोधक समाधानी नसल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।